हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला बनवायची आहे असं मस्त मऊसूत आणि एकदम अशी लुसलुसीत चपाती. तर मी इथे आपल्याला पीठ मळून दाखवणार आहे. या पद्धतीने मळलं तर एकदम छान अशी लुसलुसीत आपली चपाती होणार आहे. बघा किती छान दिसत आहे चपाती. असं मळून घ्यायचं या पद्धतीने. या पद्धतीने जर तुम्ही मळलं तर एकदम छान होते. त्यामध्ये पिठामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आणि नंतर पाणी घालायचं, कारण की पाणी आणि तेल घातल्याने आपल्या हाताला एकदम असं चिकटत नाही, कारण की खूप वेळेस आपल्या हाताला आपले हात भरून जातात कणिकने. तर एकदम असं बघा चिकटते का, तरी थोडं पण चिकटत नाही, कारण की एकदम असं नॉर्मल असं मळून जाते. बघा किती छान असं मळलेलं आहे, थोडं पण चिकटत नाही. आपल्या प्लेटला पण एकदम छान होते. आणि आता आपल्याला बनवायची आहे अशी मस्त 5 लेयरची महाराष्ट्रीयन चपाती. तर बघा मी इथे लाटून घेतलेले. आपल्याला अशी लाटी तयार करायची आणि नंतर एकदम असं लाटून घ्यायचं, मस्त अशी लाटी करून. बघा इथे किती छान अशी गोल मस्त लाटून घ्यायची, एकदम छान दिसते. आणि हो, एकदम छान पण लागते अशी मऊसूत केली तर. बघा किती छान मस्त अशी गोल गोल लाटून घेत आहे मी. आणि हो, आपल्याला कणिक मळायचं आहे ते एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, मीडियम पणाने असं. घट्ट जर आपण केलं तर कडक होऊ शकते आपली चपाती, आणि पातळ जर केलं तर आपली फुगत नाही. त्यामुळे एकदम असं मऊसूत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम अशी छान, बघा किती छान फुगत आहे आपली चपाती. एकदम मऊसूत अशी झालेली आहे. एकदा नक्कीच ट्राय करून बघा कशी वाटली आपली चपाती आणि इझी ट्रिक, हे नक्कीच कमेंट करून सांगा.